मस्तपैकी एक पहिली घोषणा द्यायची आहे. भारतीय स्वातंत्र्य दिनाचा आवाज. भारतीय स्वातंत्र्य दिनाचा. भारतीय स्वातंत्र्य दिनाचा. ओके, धन्यवाद. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. जिच्या कुशीमध्ये या सह्याद्रीचं देखणं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता जिजाऊ आणि ते देखणं स्वप्न ज्यांनी लिहिली आपल्या खांद्यावर सांभाळलं आणि खऱ्या अर्थानं स्वराज्याबरोबर सुराज्याची संकल्पना ज्यांनी या महाराष्ट्राला नव्हे तर देशाला बहाल केली असे बहुजनांचे आदर्श राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, संतांमधील थोर संत संत तुकोबा, संत कबीर, या देशातील स्त्री शिक्षणाचे उद्धार करते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि या देशातील पहिली स्त्री शिक्षिका आणि मुख्याध्यापिका होण्याचा नाव लौकिक ज्या माऊलीचा आहे माता सावित्रीबाई फुले, ज्यांनी सर्वप्रथम 50% आरक्षण केलं, जारी केलं असे आरक्षणाचे प्रणेते शिवछत्रपती शाहू महाराज आणि या साऱ्यांच्या विचाराने प्रेरित होऊन येथील विषमतावादी संस्कृतीच्या ठिकऱ्या करणारे असे प्रकांड पंडित योग पुरुष विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे एकमेव शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि समस्त बहुजनवादी महापुरुषांना त्यांच्या आचार आणि विचारांना अभिवादन करताना या देशाचे भूतपूर्व माजी राष्ट्रपती आणि ज्यांना खऱ्या अर्थानं वैज्ञानिकतेचा जो अनुभव आहे त्याच्या शिखरावरती त्याच्या बळावरती या भारताला 5 अशी क्षेपणास्त्र बहाल केली असे स्वर्गीय डॉक्टर APJ अब्दुल कलाम आणि समस्त सर्व आजच्या ह्या आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं 78वा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं जे आपले सर्व शहीद, त्या सर्व शहीदांना, त्या मान्यवरांना एक मानाचा एक मुजरा करतो आणि आजच्या या सुंदर अशा भारतीय स्वातंत्र्याच्या 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं उपस्थित विचार मंचकावरील प्रशालेचे सन्माननीय मुख्याध्यापक माने सर, या ठिकाणी शालेय व्यवस्थापन समितीचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय सुधीरजी हुमरे साहेब, या उमरोली गावचे सुपुत्र आणि सद्यस्थितीमध्ये राजकीय क्षेत्रामध्ये ज्यांनी आपल्या फार कमी वयामध्ये एक वेगळा कर्तृत्व ठसा उमटवण्याचा प्रयत्न करत आहे सन्माननीय या गावचे अध्यक्ष आमचे मित्र निलेशजी मोरे सर, विचार मंचकावरती उपस्थित या ठिकाणी आजचे आपले मुंबईहून खास प्रमुख पाहुणे म्हणून आलेले आहेत आणि फोटोग्राफी कशी असावी याचं ज्वलंत आणि मूर्तिमंत उदाहरण म्हणता येईल आणि जे मालाडमध्ये आपला वडिलोपार्जित जो असलेला 50 वर्षापूर्वीचा फोटोग्राफीचा जो व्यवसाय आहे, अत्यंत बारकाईनं फोटोग्राफी करणारे सन्माननीय संतोषजी चौधरी सर, त्यांच्या बाजूला ज्यांची ओळख खऱ्या अर्थानं आपल्या शाळेची ओळख ही सर्वसामान्यापर्यंत पोहोचली. मागच्या काही शैक्षणिक वर्षापूर्वी आपला शाळेचा सर्व जो काही नेचर सायकलॉनच्या नंतरला जी अवस्था झालेली होती ते जनमानसापर्यंत पोहोचविण्याचं जे खऱ्या अर्थानं काम केलं बेसवेगावचे सुपुत्र आणि एक प्रेमळ असं व्यक्तिमत्व, मितभाषी व्यक्तिमत्व, कुठल्याही पद्धतीचा गर्व नाही, लोभ नाही, असं एक शांत आणि संयमी व्यक्तिमत्व सन्माननीय बाजूलाच असलेले पोवळे दादा, त्याचप्रमाणे या ठिकाणी त्यांच्या समवेत आलेले कल्याणकर सर आणि ज्यांची मी पुन्हा एकदा जाणीवपूर्वक नमूद करू इच्छितो, कुठल्याही प्रकारचं संस्थेमध्ये कुठल्याही कमिटीमध्ये काहीही सहभाग नसताना देखील केवळ विद्यार्थ्यांचं प्रेम, शैक्षणिक असलेली तळमळ आणि मला काहीतरी माझ्या आयुष्यामध्ये माझी जी इतर लेकरं आहेत त्या माझ्या इतर लेकरांसमवेत मला या माझ्या देखील मुलांना माझी आज ह्या शुभ दिनाच्या निमित्तानं 78वा आपला भारतीय स्वातंत्र्य दिन, या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं जे काही विद्यार्थ्यांच्या करता शालोपयोगी ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तू देण्याच्या करता ज्यांनी आर्थिक सहकार्य केलेलं आहे त्या व्यक्ती काही इथे उपस्थित नाही आहेत, पण त्यांच्या अनुपस्थितीमध्ये त्यांचं आपल्या सगळ्यांना आभार मानणं हे गरजेचं आहे आणि म्हणूनच मी त्यांचा या ठिकाणी नामोल्लेख करीत आहे, ज्यांनी आर्थिक सहकार्य देऊन कुठल्याही प्रकारची या ठिकाणी त्यांची नाळ शाळेशी जोडलेली नाही. फक्त एकच नाळ आहे आणि ती म्हणजे शिक्षण प्रेम, विद्यार्थी प्रेम. आणि म्हणून असे काही व्यक्ती आहेत त्यांचं नामोल्लेख मी करतोय. श्रीयुक्त अभय पवार, श्री मेघश्याम केळकर,
श्री मनीष म्हामुणकर, सौ सरिता शिंदे, श्री गणेश मोंडे आणि श्री जनार्दन वारंग ही अशी काही नावं आहेत की ज्यांच्या सहकार्यानं पण त्यांना प्रेरित करण्यासाठी ज्यांनी विशेष सहकार्य केलं ते म्हणजेच विनायकदादा वाडेकर. आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय चौधरी सर असतील, केळकर सर असतील आणि आपल्या सगळ्यांचे लाडके पोवळे दादा, या सर्वांना पुन्हा एकदा त्यांच्याकरता आपण लाख लाख शुभेच्छा देताना जोरदार आपण टाळ्या त्यांच्याकरता आपण वाजवूया. या आपल्या शाळेला त्यांनी विद्यार्थ्यांच्या करता खाऊ, पेन आहेत छानपैकी आणि प्लस नोटबुक आहेत की तुम्हाला त्याचा चांगला उपयोग होणार आहे. तर शेवटी या ठिकाणी मी अधिक वेळ न घेता प्रशालेचे मुख्याध्यापक मी यांना शेवटचं आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी संधी देत आहे. तर माने सर यांनी पुढे यायचं. या प्रतिष्ठित आपण दोन जे आपले गावचे प्रतिष्ठित मान्यवर आहेत विद्यार्थी, हॅलो. आजच्या या शुभ दिनाच्या निमित्तानं इयत्ता 10वीचा आपला 100% निकाल हा रिझल्ट मागच्या वेळेस आता लागलेला आहे. जवळजवळ आतापर्यंत 11 वेळा आपला 100% रिझल्ट आहे. आणि त्या निमित्तानं फक्त विद्यार्थ्यांच्याच करता, तुमच्या करताच नाही तर आमच्या करता देखील आजची जी आपली कमिटीची मंडळी आलेली आहे, मुंबईची टीम, दादा विनायकदादा वाडेकर आणि समस्त टीम यांच्याकडून आम्हा शिक्षकांच्या करता देखील काहीतरी भेटवस्तू आलेली आहे. मला वाटतं ते आपण आपल्या शुभ हस्तेच, मी पहिल्यांदा सर्वप्रथम माने सर यांना आपण ती संबंधित जी वस्तू आहे ती ओके चौधरी सर आपण आपले शुभ हस्ते ह्या पिशवीमध्ये हा ओके राणे सर या तेच द्या ना, तेच देऊया. बरं ठीक आहे चालेल. आतमध्ये मात्र सेमच आहे. चल या बसावे सर. दादा या या. रोहित कल्याणकर. हा कल्याणकर सर या. तुम्ही पण आहे ना. ओके थँक्यू. काय आवाज जोरात. हे बघा छान सुंदर अशी सॅक बॅग आम्हाला दिलेली आहे या सर्व लोकांच्या, आपल्या प्रमुख मान्यवरांच्याकडून. सुंदर आहे फार. आम्ही फार खुश आहोत. छोटीशी नाही, फक्त प्रेम भरून दिलंय बस. नाही हे पुढचं बोलणार होतो मी. याच्यामध्ये फार भरपूर असं प्रेम आहे आणि सर्व जो स्टाफ आहे त्या सगळ्यांच्या करता एक कलर ही फार मोठी गोष्ट केलेली आहे आपण की सगळे म्हणजे सगळे आम्ही सेम आहोत, सारखे आहोत. ठीक आहे. सो थँक्यू फॉर विथ ऑफ माय बॉटम. ओके हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद. खाऊ खाऊ नंतरच वाटूया का? आता सगळ्यांसाठी ओके बाय. बॉक्स कुठे खाऊच सोडून द्या सगळ्यांनाच. या 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 आपण दोघांनी देऊया. हा या तुम्ही पण या.
या पोळे दादा या उठा. आम्ही लहान असताना आम्हाला वयात देत नव्हते. इथेच देतात. UK वरून शिक्षण घेऊन आले ENT म्हणजे कान नाक घशाचं करतात. पण आपण काय बघतो आणि काय बघायचं नाही हे लोक ठरवू शकतात. जसं आपल्याला काय चांगलं आहे ते तुम्हीच ठरवू शकता. तर त्या डॉक्टरांचा मी व्हिडिओ टाकला. मग त्याच्यानंतर आहे ना मी व्हिडिओ टाकला माझ्या आईचं. ते पीठ चालतात माहितीये चाळणीने. मग तिने मला असं 2-3 वेळा बाहेर पाठवलं, दगड घेऊन ये दगड घेऊन ये. मला पण बोलले कशाला दगड लावते. तिचं वय आहे 85. मग नंतर मला कळलं एक डबा भरून त्यांनी पीठ चाळून बाजूला स्वच्छ करून ठेवलंय. मग ते दगड होते ना दगड, त्या दगडांनी सगळं काम केलं. त्या चाळणीत दगड टाकले आणि असं चाळून फटाफट, कारण त्या दगडाच्या वजनामुळे आहे ना पीठ फटाफट खाली येत होतं चाळणीतून. तुम्ही कुणी चाळलंय का कधी घरी? नो आयडिया. तर ते व्हिडिओ 3400 लोकांनी पाहिला. किती? 3400. हा आकडा जास्त नाहीये. मला काय सांगायचं आहे की लोकांना असं सगळं बघायला आवडतं की असं वेगळं. म्हणजे माझ्या आईने शोध लावला दगडामुळे पीठ पटकन चालून होतं. ते मला पण त्या दिवशी कळलं. पण डॉक्टरचं रिटर्न जे आले UK वरून त्यांचे व्हिडिओ बघण्यापेक्षा लोक असे व्हिडिओ पण बघतात. तर तुम्ही तुमचं चॅनल चालू करून असं वेगवेगळं गाव दाखवू शकता, तुमची शाळा दाखवू शकता. असं चांगले विषय निवडून तुम्ही लोकांसमोर आणा, मुद्दाम आणा, की जेणेकरून आहे ना लोक बघतील तुमच्याकडे आणि येतील पण. आता आपल्यावर हे पाहुणे आलेत बघा, पिवळ्या जब्बा घातल्या, सोन्यासारखे दिसतात ते आज पहिल्यांदा झालं. त्यांचं गावच नाहीये कुठे. तर त्यांना पण तुमचं गाव आवडलं तर ते पुढच्या वेळी अजून 2 जणांना घेऊन येतील. असं करून करून माणसं वाढू दे आणि तुमची शाळा खूप मोठी होऊ दे. ओके. बिग बॉस हे तर माहिती आहे तुम्हाला. कुणाला माहिती आहे बिग बॉस? माने सरांनी काय सांगितलं? टेक्नॉलॉजी युज करा. तर त्याच्यातला एक विद्यार्थी मला खूप आवडतो, सूरज चव्हाण. माहिती आहे? अरे मला तर एवढा आवडायला लागला तो मुलगा. फक्त मोबाईलनी वापर करून रील करून तो किती फेमस झाला. तर मी लास्ट टाइम तुम्हाला बोललो होतो की तुम्ही असं काहीतरी करा. आता फेसबुकला राणे सर फोटो टाकतात बघा असं. तर त्याच्यामुळे मुंबईच्या लोकांना माहित पडतं, ते सगळे लोक बघू शकतात ते. तर मोबाईलचा चांगला युज करा तुम्ही. ओके. कालच त्यांना सांगितलं की तुमचं प्रत्येकाचं अकाउंट आहे, FB आहे, Insta आहे, किंवा त्या ठिकाणी शाळेबद्दल माहिती टाका. मग लोक बघतात. मुंबईच्या लोकांना काही काम नाही. ओके. ब्लॉगचं नाव आहे सपना रेसिपी अँड ब्लॉग असं युट्यूबचं चॅनल आहे. सगळ्यांना या ठिकाणी विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब करून त्याला लाईक देखील करायचं आहे. करणार ना? येस. तुमच्या माहितीसाठी सरांच्या ज्या मिसेस आहेत उत्तम सुगरण आहेत. कळलं का? लॉकडाऊन मध्ये आवाज नकोय बाकी यांचा. हा, लॉकडाऊन मध्ये जे काही त्यांची नोकरी होती ती गमावल्याच्या वेळेस चर्चा नको रे, फक्त हातामध्ये घ्या राजानो, चर्चा नकोय. तर त्यांच्या पत्नीनं वडापावचं एक छोटस स्टॉल टाकलं आणि त्याच्यामधून त्यांनी उपजीविका केली. पण ते वडापावचं स्टॉल टाकत असताना आपल्या स्वतःच्या अंगामध्ये असलेली जी कला आहे त्या कलेचा त्यांनी पुरेपूर वापर करून घेतला आणि आपला जो संसार आहे तो संसार देखील त्यांनी या ठिकाणी थाटण्याचा चांगल्या पद्धतीने प्रयत्न केलाय. सो सर थँक्यू. सपना रेसिपी अँड ब्लॉग ह्याला भरपूर सारे आता आमचे विद्यार्थी जे आहेत ते सबस्क्राईब नक्की करणार. सो नो डाऊट. थँक्यू. हा, विद्यार्थ्यांच्या करता खाऊ आणलेला आहे त्याचं देखील आपण वाटप करतोय. हे सगळं शूट होतंय, लक्षात असू द्या. सगळं शूट होतंय आणि तुम्हाला 1 ते 2 दिवसामध्ये ते युट्यूब वरती तुम्हाला सगळ्यांना ते बघायचं आहे आणि सबस्क्राईब करून त्याला लाईक पण करायचं आहे. कळलं ना? संधी दिल्याबद्दल सर्व शालेय कमिटीचा आणि व्यवस्थापनाचं मनापासून आभार मानतो. नक्कीच सर, अशी आपली मंडळी जेव्हा जेव्हा उपस्थित होते एक प्रकारचा हुरूप आम्हालाही येतो. आणि आता जे तुम्ही मार्गदर्शन करताय, नक्कीच आता जो डिस्कशन चालला आपल्या सोशल मीडियावरती, काय बघावं काय नाही बघावं, कारण आजची जनरेशन इतकी फास्ट आहे
की ज्या वेळेला जे नॉलेज आपल्याला 12-13 वर्ष मिळत होतं ते आता 7व्या वर्षी ते ग्रास करताय. आणि जे आता मार्गदर्शन आपण करताय सगळ्यांनी, नक्कीच मी फक्त एक सुचवू इच्छितो की आपण काय बघावं काय नाही बघावं. आणि आता सूरज चव्हाणचं जे उदाहरण दिलं सर, आपण एक ध्येय लागतं. आता युट्यूब चॅनल तुम्ही ऑपरेट करता बरोबर ना, पण ते युट्यूब चॅनलला सबस्क्रायबर ऍट ए टाइम नाही भेटत, त्याला वेळ लागतो. वेळ लागतो तर वेगळी गोष्ट, वेळ पण लागतं. कारण ध्येय असणं ही गोष्ट एक वेगळी आहे, ध्येय वेळ असणं ही गोष्ट वेगळी आहे. आणि आता सगळ्यांनी आपल्या सरांनी मार्गदर्शन केलं आपल्याला की तुम्ही ध्येय उराशी बाळगा, पण ध्येय उराशी बाळगताना तुम्ही ध्येय वेडे व्हायला पाहिजे. आणि आयुष्यामध्ये आपल्याला नियोजन, कन्सिस्टन्सी, सातत्यता पाहिजे. कारण आपण ठरवतो कसं असतं माहित आहे, एखाद्या वेळेला आपल्याला एखादं भाषण कोणतरी देतं, अरे आता तुम्ही ऐकताय, मनात एक विचार येतात की मला हे करायचं आणि मला हे करायचं, मी असं करणार. 5 दिवस आपण त्या गोष्टीचा फॉलोअप करतो, 6व्या दिवशी विषय तो आहे. आणि सगळं आहे. ज्यावेळेला आपले शिक्षक मार्गदर्शन करतात, अभ्यास करा. मी माझ्यावरून सांगतो, 10वीचा आपला बोर्डाचा पेपर आहे, घरी जाणार नियोजन करणार, आजचा हा पेपर मराठीचा 2 तास अभ्यास, इंग्लिशचा 2 तास, शेड्यूल आपलं 6 तासाचं बनायचं. 2 दिवस झाले की तिसऱ्या दिवशी आपला अभ्यास करत, पेपरच्या आदल्या दिवशी 2 तास रात्री 5 वाजता उठायचं, 1 तास करायचं, परत 6 वाजता झोपायचं. मग शाळेच्या पेपरच्या टायमाच्या अर्धा तास आधी. हे इंजिनियर सगळ्यांचे अनुभव आहेत, ते जुने आमचे तुम्हाला शेअर करतोय. पण आता ती जनरेशन राहिली नाही. आपल्याला कॉम्पिटिटर इतके मोठे आहेत की आता आपल्याला स्थानिक कॉम्पिटिटरपेक्षा आपलं इंटरनॅशनल कॉम्पिटिशन इतकं वाढलंय. आणि तुम्हाला त्याच्या पुढे जाऊन जर काय करायचं असेल तर तुम्हाला ध्येय वेळ होणं गरजेचं आहे. मी स्टेजवर मंचावरती पुन्हा यासाठी आलो की सर, आपण जे अनमोल आपल्याला जे देणगीच्या स्वरूपातून शाळेला आपण सहकार्य केलं त्याबद्दल मी तुमचा आभारच मानतो. नक्कीच युट्यूबच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून शाळा आमची निरंतर प्रगती करत राहील. परंतु याच्या पुढेही जाऊन आजला जर पोलीस आहेत, लोकांना सगळ्यांना मी सांगतो सर, आपण बोललात की याच्या पुढे आपल्याला पोलिसांना ओळखलं जाईल, नक्कीच. पण त्या ट्रेनची पोरांनी पोलीस व्हावं. परंतु एकाच डिरेक्शनला सगळं निघण्यात जातात. आपल्यातलं जे कौशल्य, आपल्यातले कॅलिबर आहे ते तुम्ही आयडेंटिफाय करायला पाहिजे. त्याच्यासोबत त्यांना पालकांची जोड पाहिजे, शिक्षकांची जोड पाहिजे. कारण एकच फील्डला निवडतात. प्रत्येकाचं टॅलेंट हे बोलताना बाळाचे पाय पालण्यात दिसतात. त्या पद्धतीने गोष्टी असतात, त्या आपण करा. सर, एकच तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की आजला व्यासपीठावरती मी जरी ग्रामाध्यक्ष असलो तरी हे राजकीय व्यासपीठ नाही, मी राजकारणावरती बोलणार नाही. परंतु आपल्या या विधानसभेचे कार्यसम्राट आमदार योगेशदादा कदम यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम करतो. नक्की राजकारणाचा आमचा पिंड आहे, आमचा पिंड समाजकारणाचा आहे. त्याच्यामुळे त्यातून जे आम्हाला समाजासाठी काय करता येईल अशा गोष्टी आम्ही बघतो. मी आज युवा सेनाचा तालुका अधिकारी म्हणून इथं अनाऊन्स करतो की आपल्या एक 8वीचा जो होतकरू विद्यार्थी असेल त्याचा 3 वर्षाचा संपूर्ण शैक्षणिक खर्च हा युवा सेनेच्या माध्यमातून उचलला जाईल. तुम्ही विद्यार्थ्याची सिलेक्शन तुम्ही करा, आम्हाला सांगा. त्याचा काही शैक्षणिक खर्च असेल, कपड्यांचा खर्च असेल किंवा त्याचा सहलीचा वगैरे जो काही शाळेचा रिलेटेड खर्च असेल तो आपल्या युवा सेनेच्या मार्फत 8वी, 9वी, 10वी 3 वर्ष आपल्या युवा सेनेच्या मार्फत केला जाईल अशी मी अनाउन्समेंट करतो आणि थांबतो. जय हिंद. धन्यवाद निलेशजी मोरे सर. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे आणि देता देता देणाऱ्याचे हातही घ्यावे. फार मोठी अनाउन्समेंट आहे या ठिकाणी की आपण आपल्या युवा सेने एक तालुक्याचं महत्वाचं पद तुमच्याकडे आणि त्याच्या अनुषंगानं इयत्ता 8वीचा विद्यार्थी, एक विद्यार्थी, अर्थात ही जबाबदारी आता आमच्यावरती जास्त असणार आहे. त्याचं एकंदरीत संपूर्ण क्रायटेरिया हा पाहून आम्हाला त्याचं सिलेक्शन करावं लागणार. पण हरकत नाही, त्या विद्यार्थ्याला त्याची जाणीव ठेवून